श्री स्वामी समर्थ. धनु राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील का? नोकरीमध्ये नवीन संधी किंवा मोठी जबाबदारी मिळेल का? व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होणार आहे का? अडकलेले पैसे परत मिळतील का? कुटुंबातील एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटेल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? अचानक प्रवासाचा योग येईल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ धनु राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसू लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची तयारी कराल. नोकरी आणि व्यवसायामध्ये नवीन लोकांशी संपर्क होईल आणि त्यातून भविष्यात लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, मात्र अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि वैवाहिक जीवनातही समजूतदारपणा दिसून येईल. प्रवास आणि आध्यात्मिक कार्यासाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. योग्य नियोजन आणि संयम ठेवून पुढे गेलात तर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधींचे दरवाजे उघडू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने धनु राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि मेहनतीची दखल घेतली जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार मिळतील. जुन्या संपर्कातूनही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर योग्य नियोजन करा. भागीदारीत काम करताना प्रत्येक निर्णय स्पष्टपणे घ्या. सहकाऱ्यांशी विनाकारण मतभेद निर्माण करू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करिअरमध्ये पुढे जाण्याची चांगली संधी मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नियमित स्रोत मजबूत होतील. एखादे रखडलेले देणे परत मिळू शकते. व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उत्पन्नाचा एखादा मार्गही उपलब्ध होऊ शकतो. मात्र घरातील एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी अचानक खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे आधीपासून आर्थिक नियोजन करून ठेवणे योग्य राहील. मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक जोखीम घेणे टाळा. कर्ज किंवा उधारीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. बचतीवर लक्ष दिल्यास भविष्यातील आर्थिक चिंता कमी होतील. पैशांशी संबंधित कागदपत्रे व्यवस्थित तपासा. आठवड्याच्या शेवटी आर्थिकदृष्ट्या समाधान देणारी एखादी संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात आनंदी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. एखादा जुना कौटुंबिक प्रश्न चर्चेतून सोडवता येईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरात एखादे शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करण्याचा हट्ट टाळा. इतरांच्या भावनांचा आदर करा. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबातील प्रेम आणि एकोपा तुमच्या आत्मविश्वासाला मोठा आधार देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा सुखद ठरू शकतो. प्रेमसंबंधात असणाऱ्यांमध्ये जवळीक वाढेल. जोडीदारासोबत मनातील भावना मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळेल. काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. भविष्यासंबंधी एखादा महत्त्वाचा निर्णय दोघांच्या संमतीने घेता येईल. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यात दुरावा निर्माण करू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. एकमेकांना पुरेसा वेळ द्या. विश्वास आणि प्रामाणिकपणा कायम ठेवा. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारण अनुकूल राहील. मात्र सततची धावपळ आणि कामाचा ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर जेवण करा आणि संतुलित आहार घ्या. पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी तेलकट आणि अतितिखट पदार्थ कमी करा. पुरेसे पाणी प्या. सकाळी चालणे किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायामाचा आधार घ्या. जुन्या आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना
आरोग्याची विशेष काळजी घ्या. शरीराला थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या. नियमित दिनचर्येमुळे आरोग्य आणि उत्साह दोन्ही चांगले राहतील. शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग येऊ शकतो. हा प्रवास भविष्यासाठी नवीन संधी निर्माण करू शकतो. कुटुंबासोबत धार्मिक किंवा पर्यटनस्थळी जाण्याची शक्यता आहे. देवदर्शन आणि नामस्मरणामुळे मनाला शांतता मिळेल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. गुरुजनांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. नवीन अनुभवांमुळे आत्मविश्वास आणि ज्ञान दोन्ही वाढेल. उपाय. या आठवड्यात गुरुवारी भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतीची मनोभावे पूजा करा. पिवळी फुले अर्पण करा आणि हळदीचा टिळा लावा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. शक्य असल्यास गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळ्या धान्याचे किंवा अन्नाचे दान करा. गुरुजन, आईवडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. अहंकार, घाई आणि अनावश्यक वाद टाळा. मनात श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवून केलेले प्रयत्न अधिक फलदायी ठरतील. एकूणच हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधींचा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक आणि व्यवहार मिळून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन मार्गही निर्माण होऊ शकतात. मात्र अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवाद वाढून नात्यातील गोडवा अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील आणि प्रवासातून नवीन अनुभव मिळू शकतील. एकंदरीत पाहता हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काळातील अडचणींकडे पाहून निराश न होता पुढील संधींकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि कामामध्ये सातत्य ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आनंददायी बातमी किंवा महत्त्वाची संधी तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह निर्माण करू शकते. देवावर श्रद्धा ठेवून आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहिलात तर या आठवड्याचे सकारात्मक परिणाम पुढील काळातही तुम्हाला लाभ देऊ शकतात. धन्यवाद.